नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे. यामध्ये पोहे खायचे 3 चमचे साल असलेली मुगाची डाळ घालायची आहे. त्याच चमच्याने मोजून यामध्ये आपल्याला 3 चमचे तुरीची डाळ, 3 चमचे उडदाची डाळ, 3 चमचे मसूरची डाळ घालायची आहे आणि 3 चमचे चण्याची डाळ घालून घ्यायची आहे. आता मूठभर यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि 10 ते 12 बदाम घालायचे आहे. बदाम घातल्यामुळे हा पदार्थ जास्त पौष्टिक तयार होतो. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 3 ते 4 वेळेस आपल्याला डाळ तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून हे डाळ तांदूळ रात्रभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आहे. कारण हा पदार्थ आपल्याला सकाळी बनवायचा आहे, त्यामुळे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच रात्री करून ठेवायची आहे. तर बघा, आता सकाळ झालेली आहे. डाळ तांदूळ चांगले भिजले गेलेले आहे. डाळ तांदळातील जे पाणी आहे तर ते आता आपण पूर्णपणे नितळून घेऊया या पद्धतीने आणि याला आता आपण वाटून घेऊया. तर त्यासाठी इथे मी मोठ्या साईजचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये हे सगळे डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे. जर तुमचं मिक्सीचं भांडं हे छोटं असेल तर तुम्ही हे डाळ तांदूळ 2 बॅचेसमध्ये वाटून घेऊ शकता. यामध्ये आता आपल्याला 2 इंच आल्याचे काप आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मूठभर यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, म्हणजे या पदार्थाला रंग खूप छान येतो आणि चव देखील अप्रतिम लागते पदार्थाची. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ इथे मी वाटून घेतलेले आहे. डाळ तांदूळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डाळ तांदूळ जास्त बारीक वाटायचे नाही. थोड्याशा रवाळ टेक्स्चरवरती आपल्याला हे डाळ तांदूळ असे वाटून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे जे बॅटर आहे तर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि छान हे मिक्स करून घ्यायचे. इथे आपल्याला पौष्टिक असे डोसे तयार करायचे आहे. तर त्यासाठी इथे आपलं हे जे बॅटर आहे तर ते तयार झालेलं आहे. मंडळी, जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. बॅटर छान मिक्स करून घेतले. तुम्ही या बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे. जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं ना तशीच आपल्याला या बॅटरची थिकनेस ठेवायची आहे. आता डोसे तयार करायचे आहे तर त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे. त्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता. आता तयार करून घेतलेलं डोस्यांचं बॅटर साधारण 1 पडी आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे. हे बॅटर अगदी हलक्या हाताने असं पडीने पसरवून घ्यायचे. आता हा डोसा आपल्याला मस्त एका साईडने भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम ही अगदी स्लोच ठेवायची आहे आणि डोसा मस्त एका साईडने भाजून घ्यायचा आहे. डोसा एका साईडने भाजत आला ना की वरची बाजू याची कोरडी होते. यावरनं समजायचं डोसा एका साईडने भाजून झालेला आहे. साधारण 2 मिनिट झालेले आहे. इथे मी डोसा मस्त भाजून घेतलाय. सांगितल्याप्रमाणे पाहू शकता डोस्याची वरची बाजू मस्त अशी कोरडी झालेली आहे. याचा अर्थ डोसा एका साईडने चांगला भाजला गेलेला आहे. वरच्या साईडला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचंय आणि हा डोसा उलटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता डोस्याला मस्त एका साईडने जाळी पडलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडने देखील डोसा हा भाजून घेऊया. इथे मी हा डोसा दोघी साईडने भाजून घेतलेला आहे. तयार झाला इथे आपला मिक्स डाळीचा मस्त असा मऊ लुसलुशीत साधा सोपा आणि पौष्टिक असा हा डोसा. चवीला अप्रतिम लागतो. हे डोसे तुम्ही नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. अगदी पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ आहे. नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी तांदूळ रात्रभर मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलेले होते. सकाळ झालेली आहे. तांदूळ चांगले भिजलेले आहे. तांदळातील पाणी काढून घ्यायचे आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि पाण्याचा वापर न करता याला सुरुवातीला असं वाटून घ्यायचं. आता यामध्ये अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे आणि याची अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तांदूळ वाटताना इथे आपण कुठेही पाणी वापरलेलं नाहीये. आपण यात दही घातलेलं आहे, त्यामध्येच छान हे बॅटर व्यवस्थित तयार होतं. बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. आता यात आपण काही भाज्या घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो घालून घ्यायचं आहे.
1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. मूठभर यात कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण कच्च्या बटाट्याचा किस घालत आहोत. तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे. बटाटा काळा पडू नये तर त्यासाठी असा पाण्यामध्ये घातलेला होता. या किसमधील पूर्ण पाणी असं हाताने पिळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे जिन्नस छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. या पद्धतीने इथे आपण तांदळापासून मस्त असा उत्तप्पा तयार करत आहोत. तर त्यासाठी इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता उत्तप्पा तयार करण्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तेल लावून याला ग्रीस करून घ्यायचे. तेलाऐवजी तुम्ही ते तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता तयार करून घेतलेला बॅटर एक पडी आपल्याला तव्यावरती घालायचे. असं याला चमच्याने पसरवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि 2 मिनिटं आपल्याला हा उत्तप्पा एका साईडने भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा उत्तप्पा एका साईडने भाजून घेतलाय. एका साईडने उत्तप्पा भाजून झाला की वरची बाजू कोरडी होते. थोडंसं यावरती तेल सोडून घ्यायचे आणि उत्तप्पा आता उलटून घ्यायचे. हा उत्तप्पा दुसऱ्या साईडने देखील आता आपण भाजून घेऊया. इथे मी हा उत्तप्पा दोघी साईडने मस्त भाजून घेतलेला आहे. तयार झाला तांदळाच्या पिठाचा मस्त असा हा उत्तप्पा. चवीला अगदी छान लागतो आणि यात आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे, त्यामुळे अगदी पौष्टिक तयार होतो. नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला पाव वाटी शिजवून घेतलेले मकीचे दाणे घ्यायचे आहे. आता यात आपल्याला अर्धी वाटी अगदी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे. अगदी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचं आहे आणि एक यामध्ये आपल्याला चीजचं क्यूब असं किसून घालायचं आहे. चीज घातल्यामुळे हा पदार्थ पौष्टिक होतो आणि चवीलाही अगदी छान लागतो आणि लहान मुलं तर फार आवडीने खातात. 1 चमचा आता हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नस आपल्याला छान आता हे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण घुगरा सँडविच तयार करत आहोत. तर त्यासाठी घुगरा सँडविचसाठी लागणारं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता 2 ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहे. ब्रेडच्या दोघी साईडला बटर लावून घ्यायचं आहे. बटरऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता. आता ब्रेडच्या एका साईडला पुदिन्याची हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आणि ब्रेडच्या दुसऱ्या साईडला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. टोमॅटो केचप ऐवजी तुम्ही ते चिंचची आणि किंवा खजुराची चटणीसुद्धा लावू शकता. आता तयार करून घेतलेलं हे भाज्यांचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला असं या ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ब्रेडची स्लाइस यावरती अशी ठेवून द्यायची आणि हलक्या हाताने याला असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता हे सँडविच आपण क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यावरती 1 छोटा चमचा बटर घालून घ्यायचं आहे. बटरऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता. आता हे सँडविच आपण मस्त असं तव्यावरती ठेवूया आणि या सँडविचच्या वरच्या साईडला देखील थोडंसं बटर लावून घेऊया आणि हे सँडविच दोघी साईडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. इथे मी हे सँडविच मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तयार झालं. अगदी झटपट तयार होणारं हे सँडविच चवीला अगदी भन्नाट लागतं. लहान मुलं अगदी आवडीने खातील इतकं चविष्ट हे सँडविच लागतं. नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे. इथे आपल्याला जाडच रव्याचा वापर करायचा आहे. बारीक रवा अजिबात वापरू नका. पाव वाटी यात बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी दही घालून घ्यायचं आहे. दही नसेल तर तुम्ही ते अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता. आता 2 वाटी यामध्ये अगदी बारीक कापून घेतलेला पालक घालायचा आहे. 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. आता 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे. 1 चमचा जिरं घालून घ्यायचं. पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची. पाव चमचा हळदी पावडर घालायची. पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे अंदाजा येतो यात आपल्याला पुढे किती पाणी घालायची गरज पडणार आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं करूनच पाणी घाला म्हणजे यामध्ये रव्याच्या गाठी होणार नाही. इथे मी पाणी घालून बॅटर तयार करून घेतलं. बॅटरची थिकनेस पाहून घ्या. या पद्धतीची आहे. आता झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे.
इथे आपल्याला बरोबर 5 मिनिट झालेले आहे। बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। रव्याने यातील पाणी मस्त असं शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला पाव चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे आणि छान याला एकजीव करून घ्यायचे। इनो नसेल तर तुम्ही त्याची मूठभर बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। आता वेळ न वाया घालवता लगेच यापासून पदार्थ बनवायला सुरुवात करूया। इथे आपण हांडवो तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी एक छोटा पॅन घेतलाय। पॅन मध्ये 3 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा पांढरे तीळ घालायचे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालायची। तयार करून घेतलेलं हांडवोचं बॅटर आपल्याला साधारण 3 चमचे पॅन मध्ये घालून घ्यायचे। झाकण ठेवून गॅसच्या मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटे एका साइडने आपल्याला हे हांडवो मस्त भाजून घ्यायचे। बरोबर 6 मिनिटे इथे मी हे हांडवो एका साइडने भाजून घेतलंय। आता आपल्याला हे उलटून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता एका साइडने मस्त असे हे भाजून झालेलं आहे। आता दुसऱ्या साइडने देखील याला भाजून घेऊया। दोघी साइडने हांडवो इथे मी मस्त भाजून घेतलं। तयार झालं इथे मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे पालकचं हांडवो। चवीला अगदी छान लागतं आणि पौष्टिक देखील लागतं। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे। यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। पाव वाटी शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालायचे। पाव वाटी यामध्ये अगदी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचे। पाव वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि पाव वाटी शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहे। आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरं घालायचं। 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे। पाव चमचा पिझ्झा मसाला घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्स करायचे, म्हणजे अंदाजा येतो यात आपल्याला किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचे। असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाही। इथे मी याचं बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीचे आहे। आपल्याला हे बॅटर जास्त सैलसर ठेवायचं नाहीये, थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे, कारण यात आपण रवा घातलेला आहे, तर रवा हा भिजतो त्यामुळे। 5 मिनिट झालेले आहे। रवा चांगला मस्त भिजला गेलेला आहे। रव्याने पाणी छान शोषून घेतलंय। आता इथे आपल्याला यापासून आप्पे तयार करायचे आहे, तर सगळ्यात शेवटी यामध्ये 1 छोटा चमचा आपल्याला लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो नसेल तर यामध्ये चिमूटभर तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता। आता छान हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आणि वेळ न वाया घालवता लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करायची। तर त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे। आप्पे पात्रांमध्ये आता तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झाल्यावरती तयार करून घेतलेलं हे आप्यांचं बॅटर आपल्याला आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने। आता झाकण ठेवून हे आप्पे गॅसच्या अगदी मंद आचेवरती 5 मिनिटं एका साइडने आपण भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे एका साइडने छान भाजून घेतले। तुम्ही पाहू शकता आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आता आपण यांना उलटून घेऊया। मस्त असे एका साइडने आप्पे भाजून झालेले आहे। आता दुसऱ्या साइडने देखील आपण आप्पे भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे दोघी साइडने छान भाजून घेतले। तयार झाले इथे आपले व्हेजिटेबल रवा आप्पे। चवीला अगदी छान लागतात हे आप्पे आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक देखील होतात। मस्त असे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असे हे आप्पे तयार होता। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता एका पॅन मध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे। हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे। पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये 1 कप आपल्याला शेवई घालायची आहे। आता आपल्याला या शेवईला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। इथे मी ही शेवई शिजवून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि याला एका चाळणवरती काढून घेऊया। आपल्याला ही शेवई पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच यापासून पदार्थ तयार करायला घ्यायचा आहे। आता शेवई थंडी होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। यामध्ये पाव कप ताजं दही वापरायचं आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालूयात। पाव कप किसून घेतलेलं गाजर घालायचे। पाव कप बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घालायचे आणि पाव कप बारीक कापून घेतलेला कांदा घालूया। आता इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं बारीक कापून यामध्ये घातली। 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घातलेले आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता।
आता ही शेवई पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला यामध्ये घालायची आहे। यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर थोडीशी जास्तच वापरायची, त्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला असं मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, साधारण 2 ते 3 टेबलस्पून यात मी पाणी घातलं आणि याचा आपल्याला अगदी सॉफ्ट असा स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं हे आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे। इथे आज आपण मेदूवडे तयार करणार आहोत, त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा गोळा हातावरती थोडासा गोलाकार करून घेतल्यानंतर याला हाताने टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचं आहे। आता बोटाला तेल लावून घ्यायचं आणि या टिक्कीवरती अशा पद्धतीने होल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व मेदूवडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। आता हे मेदूवडे फ्राय करण्यासाठी तेल मी इथे गरम करून घेतले। आता हे वडे तेलामध्ये सोडूया। जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस जास्त वडे सुद्धा फ्राय करून घेऊ शकता। आता हे वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। वडे फ्राय करताना असं चमच्याने मिक्स करत जायचं आणि वडे फ्राय करून घ्यायचे। असं मिक्स केल्यामुळे काय होतं, वडे एकसारख्या रंगावरती फ्राय होतात। वड्यांची एक साइड फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि वडे दुसऱ्या साइडने देखील फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे वडे तयार झाले आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीयेत। बाहेरून अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून मस्त स्पंजी आणि सॉफ्ट असे हे वडे तयार होतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात। तुम्ही हे वडे नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7, मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे। आता एका कापडावरती ही डाळ घालायची आणि आपल्याला ही डाळ छान पुसून घ्यायची आहे। मुगाच्या डाळीमध्ये पिठाचे कण असतात, त्यामुळे आपल्याला ही डाळ छान पुसून घ्यायची आहे। हे बघा इथे डाळ छान मी पुसून घेतली आहे। आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय। यामध्ये आपल्याला ही पुसून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि ही डाळ सतत मिक्स करत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायची आहे। डाळ छान भाजत आली की त्यामधून एक हलकासा सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते, त्यावरनं समजायचं डाळ छान भाजून झाली आहे। इथे मी हलक्या गुलाबी रंगावरती ही डाळ छान भाजून घेतली आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे आपल्याला ही डाळ थंड करून घ्यायची आहे। मुगाची डाळ थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। आता ही मुगाची डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। ही डाळ बारीक करताना बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो तशा टेक्स्चरवरती आपल्याला डाळ अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलंय, तर या तुपापैकी 2 चमचे तूप आपल्याला पॅन मध्ये घालायचे। इथे आपल्याला सर्वच तूप वापरायचंय, पण थोडं थोडं तूप घालत आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। आता या तुपामध्ये 3 चमचे आपल्याला जाड रवा घालायचा आहे। हा रवा आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा रवा छान इथे मी भाजून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालायचंय। असं थोडं थोडं तूप घालूनच आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। आता तूप घालून रवा छान मिक्स करून घ्यायचा आणि यामध्ये बारीक करून घेतलेलं मुगाच्या डाळीचं पीठ घालायचंय। आता हे मुगाच्या डाळीचं पीठ रव्यासोबत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत या मिश्रणाला गुलाबी रंग येत नाही आणि यामधून पूर्णपणे तूप हे सेपरेट होत नाही, तोपर्यंत याला गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। हे मिश्रण जसं जसं भाजलं जातं तसं तसं याचा जो सुगंध आहे तो पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते। यावरनं समजायचं मिश्रण छान भाजत आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात या मिश्रणातून जे तूप आहे ते पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे अशा पद्धतीने। आता इथे आपलं हे मिश्रण छान भाजून झालंय आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकतात, हलका गुलाबी या मिश्रणाला रंग आलाय।
आता यामध्ये बारीक कापून घेतलेले काजू बदामाचे काप घालायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी 3 वाटी दूध गरम करून घेतलेलं होतं, तर त्या दुधामधील अर्ध दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। दूध असं थोडं थोडं घालायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। गरम दुधाचा वापर केल्यामुळे हे मिश्रण लगेच शिजायला सुरुवात होते। इथे आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा तयार करत आहोत, तर इथे मी सर्व दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। गरम दुधाचा वापर केल्यामुळे हे मिश्रण छान शिजलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी आपल्याला साखर घालायची आणि 2 चमचे केशरचं दूध घालून याला छान मिक्स करून घ्यायचंय। आता ही साखर आपल्याला पूर्णपणे या हलव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे। साखर घातल्यामुळे या हलव्याला हलका डार्क रंग येतो, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। आता साखर छान यामध्ये विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूया। अशी वेलची पावडर सगळ्यात शेवटी घातल्यामुळे पदार्थामध्ये वेलची पावडरचा सुगंध शेवटपर्यंत टिकून राहतो। आता यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचंय। इथे आपण अर्धी वाटी तूप पूर्ण या हलव्यासाठी वापरलेलं आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि या हलव्यावरती आपण आता झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी आणि छान यावरती वाफ काढून घेऊया। तर आता हलव्यावरती छान वाफ आलेली आहे, तुम्ही बघू शकतात। अगदी मस्त असा मोकळा आणि दाणेदार हा मुगाचा हलवा तयार झाला आहे। चवीला तर अगदी भन्नाट लागतो। नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।